नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांना एक गोष्ट करायची आहे. आता ती गोष्ट कोणती करायची आहे आणि कशा प्रकारे करायची आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अन्यथा तुमच्या बँक अकाउंटला पैसा येणार नाही, ठीक आहे. आणि जे लिंक आहे ते लिंक परत चालू झाली की नाही याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. नवीन अर्ज जे आहे ते भरायचे आहे की नाही किंवा नवीन अर्ज जे आहे ते अप्रूव्ह केले जात आहे की नाही याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्यांचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह झाला असेल त्यांनी एक काम नक्की करा मित्रांनो, नाहीतर अकाउंटला पैसे येणार नाही, ठीक आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे, ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले, ज्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह झाले, त्यांना आता कोणतं कार्य करायचं आहे. भरपूर चॅनल जे याच्यावरती व्हिडिओ बनवत आहे, परंतु कोणी त्याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला सांगत नाही. तर मी तुम्हाला इथे डायरेक्ट सोल्युशन सांगत आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही कोणत्याही बँक डिटेल्स पासबुक दिल्या असतील, म्हणजे ते कोणतेही असो, तुम्हाला माहीत असेल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुमचे पैसे मात्र DBT, NPCI, आधार संलग्न खात्यामध्ये जमा होणार आहेत, ठीक आहे. म्हणजे DBTद्वारे तुम्हाला जे हमीपत्र विचारलं जाते त्याच्यामध्ये तुम्हाला DBTचा ऑप्शन विचारण्यात आलेला आहे. आता DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, ठीक आहे. आता काही लोकांना माहीत नसेल की त्यांच्या खाते जे आहे ते DBT आहे की नाही. तर अशा याच्यावरती काय करायचं तुम्हाला, तर जे तुम्हाला लिंक दिलेली आहे खाली, त्या लिंकवर जाऊन myAadhar.udai.government.in या साईटवर जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं जे खातं आहे ते आधार लिंक आहे की नाही, ठीक आहे. तर आधार संलग्न जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घ्यायचं आहे. किंवा परत दुसरा ऑप्शन पण आहे. तर दुसरा ऑप्शन म्हणजे आधार संलग्न बुक बँक तुमची ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे जर तुम्हाला DBT मार्फत पैसे पाहिजे असेल तर, ठीक आहे. परंतु ते जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन आधार DBT करून घ्यावा लागेल, ठीक आहे. आधार DBT करता तुम्हाला बँकमध्ये जाणे गरजेचे आहे आणि त्याला खूप टाईम जाईल. त्यापेक्षा तुम्ही काय करा, तर पोस्टमध्ये एक डिजिटल अकाउंट उघडा. ते 4 ते 5 दिवसात साधारणतः डिजिटल अकाउंट उघडत असते आणि आधार DBT संलग्न करून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे. बँकेत जाऊनसुद्धा करू शकता किंवा पोस्टामध्ये सुद्धा तुम्ही नवीन अकाउंट ओपन करू शकता. त्याचा अकाउंट नंबरसुद्धा तुम्ही जोडू शकता, ठीक आहे. किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेकसुद्धा करता येतं की तुमचं जे अकाउंट आहे ते DBT अकाउंट आहे की नाही, तुमचा जो आधार कार्डला ते अकाउंट लिंक आहे की नाही, ठीक आहे. तर एवढं सोपं सोल्युशन आहे मित्रांनो. याच्यानंतर परत तुम्हाला सांगू इच्छितो की जी साईट आहे फॉर्म भरण्याची साईट, ती चेंज केलेली आहे आणि त्याच्या जागेवर दुसरी जी आहे ती साईट सुरू करण्यात आलेली आहे. नारी शक्ती दूत ॲपमधून आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. नारी शक्ती दूतमध्ये फॉर्म ओपन होतं परंतु त्याच्यामध्ये सबमिट होत नाही, ठीक आहे. तर बघूया तुम्हाला दुसरी साईट कोणती देण्यात आलेली आहे. हे बघा, 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेलं आहे. ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ॲपमधून फॉर्म भरलेला असेल त्यांना परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल ते या साईटच्या माध्यमातून भरू शकता, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, ठीक आहे. तर याच्यानंतर आता नारी शक्ती दूतच्या ॲपवर जर आपण गेला तर तुम्हाला तिथे सहज दिसणार आहे मित्रांनो. नारी शक्ती दूत ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं होमपेज ओपन होणार आहे. बघा इथे नारी शक्ती दूत, याच्यावर तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सर्व फॉर्म दिसणार आहे, ठीक आहे. जो फॉर्म अगोदर येतो ते सर्व फॉर्म इथे दिसणार आहे. परंतु याच्यावरती फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे मित्रांनो सबमिट होण्यात नाही आणि त्याच्याकरता जे नवीन साईट ओपन करण्यात आली आहे त्या साईटवरच जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे, ठीक आहे. भरपूर म्हणजे 36 लाख महिलांच्या जवळपास अर्ज आतासुद्धा पेंडिंग आहे किंवा नाकारण्यात गेलेले आहे. त्यांना परत जे आहे ते अर्ज भरण्याची संधी देण्यात येत आहे, ठीक आहे. परत तुम्हाला अर्ज करता येतो आणि अर्ज करण्याकरता साईटसुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व डिटेल तुम्हाला देण्यात आलेली आहे साईटवरती. आणि जे नारी शक्ती दूत आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला याच्यात हे बघा इथे 1 ऑगस्ट 2024 पासून जी लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ही साईट आहे याच्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचे आहे, ठीक आहे. अर्ज भरणं बंद झालेले नाही. भरपूर लोकांमध्ये अफवा पसरत आहे की अर्ज भरणं जे आहे ते बंद झालेलं आहे. अर्ज भरणं बंद झालेले नाही मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्ही तेवढं करून घ्या आणि ज्यांचे DBT अकाउंट नसेल त्यांनी लवकरात लवकर DBT जे आहे ते बँकेमध्ये जाऊन करून टाका किंवा पोस्टातून नवीन अकाउंट ओपन करून टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर लगेचच रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या अकाउंटला 3000 रुपये येणार आहे, ठीक आहे. ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये, ठीक आहे. तर चला, याच्यानंतर काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.